रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून 10 लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासाच्या आत जेरबंदी केली। या टोळीकडून मात्र 2,49,88,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। सराफाच्या फिर्यादीत 3 लाखांची रोकड नमूद असताना मिळालेली 2.5 कोटींची रोकड नेमकी कोणाची असा प्रश्न पडलाय। आयकर विभागाला याबाबत कळवले असून उमदी पोलीस याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी संधी, अजय संधी, चेतन पवार, लालसाब होनवाड, आदिल शाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या 7 जणांना अटक केली आहे। उमदी येथील सराफ अनिल कोडक हे 14 एप्रिल रोजी पहाटे चालकाला घेऊन विजयपूर येथे निघाले होते। मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखोरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत 10 लाखांचा ऐवज घेऊन पलायन केलं। या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि उमदी पोलिसांचं पथक तयार केलं। तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून 3 संशयित कोत्या बोबलात येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार रवी संधी, अजय संधी, चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सराफाला लुटल्याची कबुली दिली। या दरोड्यातील आणखी काही संशयित उमदी येथील चडचण रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तिथे जाऊन लालसाब होनवाड, आदिल शाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या 4 जणांना अटक केली। त्यांनीही दरोड्याची कबुली दिली। संशयितांची चौकशी करताना अजय संधी यांनी चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन संधीच्या घरात झडती घेतली, तेव्हा बेडमध्ये तब्बल 2,49,88,000 रुपये मिळाले। तसेच सराफ कोडक यांची मोटारही जप्त केली आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार रस्ते, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्याचबरोबर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी, पाणीपट्टीची प्रभावीपणे वसुली, अतिक्रमण निर्मूलन, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले। महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सत्यम गांधी यांनी स्वीकारलाय। त्यांनी तातडीने प्रमुख अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक घेतली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील रस्ते दर्जेदार होणं आवश्यक आहे, त्यामुळे रस्त्याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे। रस्त्याचा दर्जा तपासला जाईल। पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी नागरिकांना मिळालं पाहिजे, त्यावर देखील भर दिला जाईल। स्वच्छतेवर कोणाच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। स्वच्छ शहर आणि सुंदर असणं आवश्यक आहे। महापालिकेच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असणार आहे, त्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे आयुक्त गांधी यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, महापालिका क्षेत्राला अतिक्रमणमुक्त केलं जाईल। नाले, ओढा जी अतिक्रमणे असतील त्यांचीही माहिती घेतली जाईल। महापुराला अशा अतिक्रमणामुळे नियंत्रण मिळत असेल तर त्यावरही तातडीने कारवाई केली जाईल। नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कोणत्याही नागरिकांची तक्रार बेदखल होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले। 2025 ते 2030 या कालावधीसाठी 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 23 एप्रिल रोजी सोडत काढली जाईल। 10 तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी सोडत होणार आहे। जुने आरक्षण बाजूला ठेवून उर्वरित प्रवर्गातून सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत। संबंधित तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावलीत तरतुदीनुसार करण्यात येईल। त्यानंतर आरक्षण सोडतीत गावचा कारभारी कोण होणार हे ठरणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे। जिल्ह्यामध्ये 696 ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये काढले जाईल। तालुक्यामधील एकूण ग्रामपंचायतींच्या बाबतीत सरपंच आरक्षण काढण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पर्यवेक्षीय करण्यासाठी तसेच संबंधित तहसीलदारांना आरक्षण काढण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले। सरपंच पदासाठी आरक्षण काढताना मागील आरक्षणाचा विचार केला जाईल। आरक्षण एकाच दिवशी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसेच सदरचं आरक्षण संबंधित तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावलीत तरतुदीनुसार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत। गेल्या 10 वर्षातील आरक्षण वगळून
अन्य प्रवर्गात संधी मिळणार आहे। तालुकानिहाय कोणत्या प्रवर्गाला किती, महिला किती याचा तक्ता तयार आहे। त्यानुसार तालुक्यात आरक्षण निश्चित केलं जाईल। 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीत थेट सरपंच निवडला जाणार आहे। जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असून त्यासाठी 23 एप्रिलला आरक्षण सोडत काढली जाईल। आरक्षण सोडतीत 50% महिला आरक्षण राहणार आहे। यामध्ये 349 सरपंच पद महिला राखीव असल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर यानंतर महिला राज राहील। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवलं जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले, तर काल बुधवारी महावितरणाचे कर्मचारी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बेळंकी गावात आले होते। गावातील 8-10 घरांमध्ये हे मीटर बसवल्यानंतर गावातील काही तरुणांनी एकत्रित येत या गोष्टीला चांगलाच विरोध दर्शवला आणि विरोध दर्शवून हे मीटर काढण्यास भाग पाडलं आणि गावामध्ये कोणत्याही ठिकाणी अशा स्वरूपाचं मीटर बसवू नये, बसवल्यास तीव्र विरोध करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आले। यावेळी मीटर कोणाशी पूर्वसूचना न देता बसवल्याप्रकरणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारलाय। ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केल्यासच काम थांबवलं जाईल असं सांगण्यात आलं। यानंतर ग्रामस्थांनी आधीच बसवलेले मीटरही काढण्यास भाग पाडले। मात्र दुसरीकडे सलगर येथे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरूच होतं। सलगर येथील ग्राहकांना या संदर्भातील कोणतीच कल्पना नसल्याने कोणीही विरोध केला नाही। घरातील काही सुशिक्षित तरुणांनी सध्या स्थितीतील आमचे मीटर बसवायचे नाही असं सांगून तात्पुरत्या स्वरूपाचं मीटर बसवून घेणं टाळलं असल्याचं दिसून आले। ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होते। त्यामुळे बेळंकीत विरोध केल्याने काम बंद करण्यात आलं, तर सलगरेत ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने मीटर बसवणं सुरू आहे। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंच्यावर झालेल्या हिंसाचाराविरोधात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने येथील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली। पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊन देऊ नका, तसेच तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास लष्कर घुसवा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने मंजूर झाला असताना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात निघालेल्या मोर्चाच्या वेळी हिंदूंच्या घरावर हल्ले करून घरं पेटवली जातात। हिंदूंना पश्चिम बंगाल सोडून जा अशा धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावर सशस्त्र हल्ले करून त्यांना जखमी केलं जातं। या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नितीन शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुस्लिमांच्या मतासाठी पाठिंबा देत आहेत। मुर्शिदाबाद जिल्ह्यातील 650 कुटुंबांना घरं सोडून जाण्याची वेळ आली आहे। केंद्र सरकारने या गोष्टींवर हस्तक्षेप करून ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे। शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये घडले ते महाराष्ट्रामध्ये घडायला वेळ लागणार नाही, तर हिंदूंनी या विरोधात ताकदीने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं आवाहन केलं। या आंदोलनात दत्ता भोकरे, मनोज साळुंके, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, राजू जाधव, अवधूत जाधव, सोमनाथ घोडके, प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, यश पाटील, अभिमन्यू भोसले आदी जण सहभागी झाले। जिल्हा पोलीस दलाकडून उद्यापासून महिनाभर ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेत बेपत्ता व हरवलेल्या 2240 महिला आणि पुरुष व्यक्तींचा शोध व माहिती घेतली जाणार आहे। नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज केले। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, पोलीस महासंचालकांच्या सूचनेप्रमाणे 17 एप्रिल ते 17 मे या कालावधीत ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम असेल। यात बेपत्ता व हरवलेल्या व्यक्तींची माहिती काढली जाईल। जुन्या नव्या दाखल तक्रारींचा निपटारा या निमित्ताने केला जाणार आहे। आपल्या भागातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी। पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यात विशेष कक्ष केला जाणार आहे। त्यासाठी अंमलदारांचीही नियुक्ती केली जाईल। काही जुन्या प्रकरणातील व्यक्ती सापडले असल्या तरी रेकॉर्ड तसंच आहे। या सर्व गोष्टींचा निपटारा या एका महिन्यात केला जाणार आहे। यावेळी अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, जतचे उपअधीक्षक सुनील साळुंके, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते। नशेखोरी विरोधात पालकमंत्र्यांच्या आदेशाने टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे। त्या माध्यमातून नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। कुपवाड येथे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर डार्क स्पॉटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। अधीक्षक घुगे म्हणाले, शहरातील 59 डार्क स्पॉट निश्चित केले। त्या ठिकाणी दिवे, CCTV लावण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेला दिल्या। तेथील वाढलेली झाडे झुडपे काढण्याचं सूचित करण्यात आलंय। कुपवाडमधीलही काही डार्क स्पॉट समोर आले। त्या ठिकाणी पोलिसांचा गस्त वाढवण्यात आलाय। वैद्यकीय क्षेत्रात काम करताना डॉक्टरांनी रुग्णसेवेचं महत्त्व लक्षात घ्यावं। जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी शासनाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करावं, तसेच
सामान्य माणसाचे आरोग्य उत्तम राहील यासाठी सर्वच रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालये आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शासकीय रुग्णालय मिरजेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, सहाय्यक धर्मादाय आयुक्त डॉक्टर प्रियांकिनी पाटील, उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सुभाष नांगरे, धर्मादाय रुग्णालय निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन रुग्णांवर मोफत तसेच दुर्बल रुग्णांवर 50% सवलतीत उपचार करण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करावं. जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि अन्य आरोग्य अधिकाऱ्यांनी धर्मादाय रुग्णालयांना अचानक भेटी देऊन नियमांचं पालन होत असल्याची खात्री करावी. दर महिन्याला याचा आढावा घ्यावा अशा सूचना केल्या. रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमंकाळ तालुक्यातील कुची गावानजीक द्राक्ष कॅरेट आणि महिला मजुरांच्या टेम्पोला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आणखी एका महिलेचा मंगळवारी दुपारी तर मध्यरात्रीनंतर आणखी एका महिलेचा मृत्यू झालाय. मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान महिलांचा मृत्यू झाला. या अपघातात आजाखेर म्हैसाळ येथील एकूण 4 महिला मजुरांचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सोमवारी सकाळी 1 आणि दुपारी 1 अशा 2 महिलांचा मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मंगळवारी उपचारादरम्यान आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3 झाली आहे. अपघातामुळे म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खर्डी येथील द्राक्ष बागेतून काम करून परतणाऱ्या म्हैसाळ येथील मजुरांच्या टेम्पो कुची गावाजवळील SR हॉटेलसमोर पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले. या ट्रकने पुढे असलेल्या 14 चाकी ट्रकलाही जोरदार धडक दिली होती. या अपघातात भारती राजू कांबळे आणि रेखा त्रिपाठी कांबळे या 2 महिलांचा काल मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या रूपा बाळकृष्ण माने यांचाही मंगळवारी मृत्यू झालाय. तर रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास कांचन पांडुरंग कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.